Hello, friends. Today we are going to discuss the perfect black body. Now, we know that when heat radiations are incident upon some particular body, so either they are absorbed or they are reflected or they are transmitted. But the perfectly black body is such that it absorbs all the radiations, that is 100% radiations are absorbed by it. That is a perfect black body. And since the it is absorbing all the radiations, hence the reflection coefficient is zero, the transmission coefficient is zero. That is, the body is not reflecting and the body is not transmitting. It is only absorbing all the radiations which are incident upon it. So such body is called as a perfectly black body. Radiations incident on the lamp black are absorbed. Lamp black and the platinum black are absorbed. Hence, we can assume this lamp black and the platinum black as a perfect black body because it absorbs 97% of the radiations which are incident upon it. And this is probably because of this same reason. We know that from the olden days, the lamp black is used for the eyes. Any body which absorbs all the radiant energy incident upon it appears black. Of course, if the body is at a very high temperature, then it itself becomes luminous. Hence, such a body which absorbs all the radiations is called as a perfect black body. Now here, we have considered two bodies. They are opaque to thermal radiation. ओपेक म्हणजे काय की थर्मल रेडिएशन्स जे त्यांच्यावर इन्सिडेंट आहेत ते त्याच्यामधून पास होत नाही आहेत. नाव द एरिया ऑफ बोथ द बॉडीज A and B are the same. The temperature of both the bodies A and B are the same. But the body A is how its surface is polished. And how is the next body B? It is such that the surface of the body is painted in black. So such are the two bodies. Now, the body A is polished, hence it reflects the maximum incident. इथे जे काही incident radiations आहेत, बाहेरचे जे incident radiations ज्याच्यावर heat radiations याच्यावर incident आहेत, ते A ही body absorb करत नाहीये कारण ती पॉलिश्ड आहेत आणि किंवा ॲब्झॉर्ब केली तरी खूप कमी ॲब्झॉर्प्शन आहे कारण ती कशी आहे तर ती पॉलिश्ड आहेत. पण बी ही जी बॉडी आहे, बाहेरचे जे इन्सिडेंट रेडिएशन्स आहेत, थर्मल रेडिएशन्स आहेत, ती बी त्याच्यावर ब्लॅक पेंट केलेला आहे म्हणून ती सगळेच्या सगळे मॅक्सिमम रेडिएशन्स ती ॲब्झॉर्ब करते. पण थोडा वेळ गेल्यानंतर आपल्याला असं दिसतं की दोन्ही बॉडीजचं टेम्परेचर सेम आहे. टेम्परेचरमध्ये देर इज नो चेंज. आता या ब्लॅक बॉडीनी जर जास्त रेडिएशन ॲब्झॉर्ब केलेले आहे आणि स्वतःकडे ठेवलेले आहे तर त्याचं टेम्परेचर नॅचरली इन्क्रीज व्हायला पाहिजे. पण तसं होताना आपल्याला दिसत नाही. दोघांचे टेम्परेचर्स सेम आहे. याचा अर्थ काय की ब्लॅक बॉडी ही जेवढे रेडिएशन्स ॲब्झॉर्ब करते, खूप जास्त रेडिएशन्स ॲब्झॉर्ब करते, तसेच ती खूप जास्त रेडिएशन्स एमिट पण करते. म्हणजेच गुड ॲब्झॉर्बर्स आर गुड एमिटर्स. ती जेवढे रेडिएशन्स ॲब्झॉर्ब करते तसेच ती जास्त रेडिएशन्स एमिट पण करते. पण ही जी पॉलिश्ड बॉडी आहे ही रेडिएशन्स ॲब्झॉर्ब कमी करते. म्हणजे इट इज अ बॅड ॲब्झॉर्बर. It is a very good reflector, but it is a very bad absorber because it is a polished body. So it is a bad absorber. So it is also bad emitter. ती जास्त ॲब्झॉर्ब करत नाही म्हणून ती जास्त एमिट पण करत नाही थर्मल रेडिएशन्स. सो पुअर ॲब्झॉर्बर्स आर पुअर एमिटर्स. सो प्रत्येक बॉडी ही त्याच्यावर जे इन्सिडेंट रेडिएशन्स इन्सिडेंट असतात ते एकतर ॲब्झॉर्ब करते किंवा रिफ्लेक्ट करते. तुम्ही म्हणाल की मॅडम व्हॉट अबाउट ट्रान्समिशन कोएफिशियंट? तर ती ॲब्झॉर्ब केल्यानंतरच ती ट्रान्समिट करू शकणार आहे. सो इट आयदर ॲब्झॉर्ब ऑर इट रिफ्लेक्ट्स. मग जी पुअर ॲब्झॉर्बर आहे, जी कमी ॲब्झॉर्ब करते इन्सिडेंट रेडिएशन्स, त्याच्यावर जे रेडिएशन्स इन्सिडेंट आहेत
ते जर ती कमी ॲब्झॉर्ब करत असेल तर ती जास्त रिफ्लेक्ट करते. म्हणजे इफ इट इज अ पुअर ॲब्झॉर्बर देन इट इज अ गुड रिफ्लेक्टर. अँड इफ इट इज अ पुअर रिफ्लेक्टर, ती जास्त रिफ्लेक्ट करू शकत नाही आहे रेडिएशन्स जे इन्सिडेंट आहे तिच्यावर, तर ती काय करणार आहे, इट विल बी अ गुड ॲब्झॉर्बर. ती जर जास्त रिफ्लेक्ट करू शकत नाही तर ती जास्त ॲब्झॉर्ब करणार आहे. हेन्स तुम्ही बघितलं असेल की जेव्हा थर्मास फ्लास्क जो असतो ज्याच्यामध्ये आपण पाणी किंवा चहा गरम राहण्यासाठी जे आपण यूज करतो, त्याचे जे इनर लायनिंग्स आहेत ते सिल्व्हर केलेले असतात. का बरं सिल्व्हर लायनिंग केलेले असतात? त्याचं कारण असं की ड्यू टू द सिल्व्हर लायनिंग्स इट बिकम्स अ व्हेरी गुड रिफ्लेक्टर and hence it become a very good absorber, it becomes a poor absorber. ते जे आतलं गरम पाणी असेल किंवा चहा असेल, ती जी इन्सिडेंट हीट आहे त्याच्यामधली जी हीट आहे ती हे सिल्वर लायनिंग काय करतं, रिफ्लेक्ट करतं आतमध्येच. ती ॲब्झॉर्ब करत नाही बिकॉज दॅट सिल्वर लायनिंग इज अ पुअर ॲब्झॉर्बर. आणि म्हणून जास्तीत जास्त ते जे रेडिएशन्स असतात ते रिफ्लेक्ट होतात, म्हणजे ते त्या फ्लास्कमध्येच राहतात आणि पाणी आणि चहा पटकन गार होत नाही. We see the silvering of the walls of the vacuum bottles or the thermos flask because the silver lining is a very good reflector, and since it is very good reflector it is a poor absorber, and since it is a poor absorber it is a poor emitter, and hence this helps to maintain the temperature of the water or the fluid or the tea inside the thermos flask. So now we are going to discuss about the Ferri's perfectly black body. म्हणजे फेरी हे जे शास्त्रज्ञ आहे त्यांनी एक परफेक्टली ब्लॅक बॉडी तयार केली. ती कशी केली ते आपण आता डिस्कस करणार आहे ना. So it consists of a double walled. So this is double walled hollow metal sphere. So this is double walled hollow metal sphere आणि त्याला एक छोटंसं ओपनिंग आहे, एक व्हेरी व्हेरी स्मॉल ॲपरेचर आहे. सो दिस इज द व्हेरी स्मॉल ॲपरेचर अँड दिस double walled hollow metal sphere it has a silver polished surface. का बरं सिल्वर पॉलिश केलेलं आहे? सो दॅट इट बिकम्स अ व्हेरी गुड रिफ्लेक्टर अँड अ व्हेरी बॅड ॲब्सॉर्बर. सो आता बाहेरचे इन्सिडेंट रेडिएशन्स तो कमीत कमी ॲब्सॉर्ब करणार आहे. नाव हा जो डबल वॉल्ड हॉलो मेटल स्फिअर आहे त्याच्या हा जो आतला भाग आहे, हा आतला भाग त्याला कोटिंग केलेलं आहे. कशाचं? तर लॅम्ब्लॅक म्हणजे काजळाने, काजळाचा एक लेअर पूर्ण या आतल्या सरफेसला दिलेला आहे. इट इज कोटेड विथ लॅम्ब्लॅक. नाव दिस इज इव्हॅक्युएटेड. तो जे डबल वॉल जो हॉलो मेटल स्फिअर आहे, हा जो डबल वॉल आहे ह्याच्या आतमधली जी एअर आहे ती संपूर्णपणे काढून घेतलेली आहे. इथे देर इज व्हॅक्यूम इनसाइड. अँड व्हाय दिस इज डन? सो दॅट द हीट रेडिएशन्स ते जे हीट रेडिएशन्स आहेत दे आर नॉट ड्यू टू कंडक्शन और कन्व्हेक्शन. कंडक्शन आणि कन्व्हेक्शननी हीट रेडिएशन्स बाहेर जाणार नाहीत. सो दिस इज evacuated. This is the evacuated space here. And there is this conical projection. इथे एक असं कोनिकल प्रोजेक्शन इथे तयार केलेलं आहे. कशासाठी केलेलं आहे? तर ज्या वेळेला एक रेडिएशन इन्सिडेंट होईल, म्हणजे ह्या ॲपरेचरमधून, हा ॲपरेचर आहे, ह्या ॲपरेचरमधून जेव्हा एक रेडिएशन इन्सिडेंट होईल त्यावेळेला हे रेडिएशन जे इन्सिडेंट झालं तो असा सरफेस असा आहे, त्याच्यामुळे हे जे रेडिएशन इन्सिडेंट झालं ते ड्यू टू द लॉज ऑफ रिफ्लेक्शन, ते आपल्याला माहिती आहे की हे लॅम्ब्लॅक आहे इथे, त्याच्यामुळे 97% ऑफ द रेडिएशन विल बी ॲब्झॉर्ब बाय द लॅम्ब्लॅक अँड द उरलेलं जे 3% रेडिएशन आहे ते रिफ्लेक्ट होणार आहे. सो ड्यू टू द लॉज ऑफ रिफ्लेक्शन तो परत याच दिशेला, इन्सिडेंट रेडिएशनच्या दिशेला निघून जाऊ नये म्हणून अशा प्रकारचा तो आकार तयार केलेला आहे. दॅट इज द कोनिकल प्रोजेक्शन. आणि म्हणून हा रेडिएशन इथे इन्सिडेंट झाला
की the 97% is absorbed, but 3% is not absorbed. So 3% according to the laws of reflection तो reflect होतो, then it falls on the this surface which is also coated with lampblack. There this radiation is absorbed, त्या 3%चा 97% ॲब्झॉर्ब केला जातो इथे आणि त्याच्यातला उरलेला 3% हा परत रिफ्लेक्ट केला जातो, जो परत ह्या लॅम्पब्लॅकवर जाऊन इन्सिडेंट होतो. लॅम्पब्लॅक कोटिंगवर त्या काजळ जे लावलेलं आहे आजूबाजूला काजळाचं जे कोटिंग केलेलं आहे त्याच्यावर तो इन्सिडेंट होतो अँड देन अगेन इट इज ॲब्झॉर्ब 97% अँड 3% इज रिफ्लेक्टेड अँड देन अकॉर्डिंग टू द लॉज ऑफ रिफ्लेक्शन अगेन इट. So this is the incident radiation, the remaining 3% of the incident radiation, and then it is again incident on the lampblack. So in this way, due to the multiple reflection, this incident radiation, हा जो incident radiation आहे जो बाहेरून आलेला आहे तो याच्या आतमध्ये आल्यानंतर या अपर्चरच्या आतमध्ये शिरल्यानंतर हा इन्सिडेंट रेडिएशन तो संपूर्णपणे आतमध्येच ॲब्सॉर्ब केला जातो. सो धिस ॲपरेचर, मग आता परफेक्टली ब्लॅक बॉडी कोण आहे, तर हा जो ॲपरेचर आहे, हा छोटासा जो दिसतोय हा ॲपरेचर म्हणजे परफेक्टली ब्लॅक बॉडी आहे. दॅट इज द प्रेफेरीज परफेक्टली ब्लॅक बॉडी. सो हिअर द परफेक्टली ब्लॅक बॉडी इज दिस व्हेरी स्मॉल होल, द स्मॉल ॲपरेचर. इथे एक व्हेरी व्हेरी स्मॉल जो होल आहे, that is the perfectly black body. Similarly, when हे जे सायंटिस्ट होऊन गेलेले आहेत त्यांनी सुद्धा एक आर्टिफिशियल perfectly black body तयार केली आहे and that he has considered as a cylinder. So supposing this is cylinder and there is a small aperture here. There is a slit here. इथे अशी एक स्लिट घेतलेली आहे. So all the radiations which are incident on the slit absorbed inside the cylinder. So such is a black body or the artificial black body by the scientist Vane. This is a cavity radiator. It consists of a block of material with internal cavity. The inner and the outer surfaces are connected by a small hole. The radiation falling on the block enters through the hole or the orifice, cannot escape back from it. Hence, the cavity acts as a black body. When the block is heated to high temperature, thermal radiation is emitted. This is called cavity radiation and resembles the radiation emitted by a black body. Its nature depends on the temperature of the cavity walls and not on the shape and size of the cavity or the material of the cavity walls. The next we are going to discuss about the emission of the heat radiation, and for this there is the scientist named Prevost, and he discussed and he studied about the exchange of heat by the bodies from the surrounding and to the surrounding. म्हणजे प्रिव्होस्ट हे एक शास्त्रज्ञ होऊन गेले ज्यांनी हीट एक्सचेंज जी आहे म्हणजे बॉडीकडून ती सराउंडिंगकडे जाते आणि सराउंडिंगमधून ती बॉडीमध्ये येते. सो ही हीट एक्सचेंजबद्दल खूप अभ्यास केला आणि त्याच्यावर त्यांनी एक थिअरी सांगितली. सो व्हॉट इज द थिअरी? इट इज ऑल बॉडीज ॲट ऑल टेम्परेचर्स एक्सेप्ट ॲब्सोल्यूट झिरो. म्हणजे सर्व बॉडीज सर्व टेम्परेचरवर, फक्त ॲब्सोल्यूट झिरो म्हणजे 0 डिग्री केल्व्हिन, 0 डिग्री केल्व्हिन, फक्त 0 डिग्री केल्व्हिनला हा हीट एक्सचेंज होत नाही. 1 डिग्री केल्व्हिन त्याच्या आधीपर्यंत हीट एक्सचेंजेस होतात, फक्त 0 डिग्री केल्व्हिनला होत नाही. अँड ऑल द बॉडीज, हे जे सगळे बॉडीज आहेत जे 0 डिग्री केल्व्हिनवर फक्त नाही आहेत, त्याच्यापेक्षा हायर टेम्परेचरवर आहेत, हे सगळे बॉडी रेडिएट थर्मल एनर्जी, ते स्वतःमधून थर्मल एनर्जी बाहेर टाकत असतात. दे रेडिएट थर्मल एनर्जी टू द सराउंडिंग. अँड धिस थर्मल एनर्जी, ही जी थर्मल एनर्जी ते रेडिएट करतात ते
ते कशावर डिपेंडंट आहे, त्यांचं स्वतःचं टेम्परेचर किती आहे त्याच्यावर ते किती रेडिएट करणार आहे ही थर्मल एनर्जी डिपेंडेंट असते. अँड द नेक्स्ट इज ॲब्झॉर्ब थर्मल एनर्जी फ्रॉम द सराउंडिंग. हे जे सगळे बॉडी आहे म्हणजे पूर्ण युनिवर्समधल्या ऑल द बॉडीज दे ॲब्झॉर्ब द थर्मल एनर्जी फ्रॉम द सराउंडिंग्स. ते जसं सराउंडिंगला थर्मल एनर्जी रेडिएट करतात आणि ते जी रेडिएट करतात ते डिपेंडेंट आहे त्यांच्या स्वतःच्या बॉडीच्या टेम्परेचरवर. सिमिलरली ते सराउंडिंगकडून सुद्धा थर्मल एनर्जी ॲब्झॉर्ब करतात आणि किती थर्मल एनर्जी ते ॲब्झॉर्ब करतात हे डिपेंडेंट आहे सराउंडिंगच्या टेम्परेचरवर. सो दिस इज द प्रिव्होट्स थिअरी ऑफ हीट एक्सचेंज. याला मी तुम्हाला एक एक्झाम्पल घेऊन सांगू शकते की सपोजिंग एक गरम पाण्याचं पातेलं ठेवलेलं आहे आपल्या समोर, पाणी उकळत आहे. सो व्हॉट इज गोइंग टू हॅपन, हे जे गरम पाण्याचं पातेलं आहे दिस इज गोइंग टू रेडिएट हीट टू द सराउंडिंग. So thermal energy or the heat energy or the radiations will be emitted. Thermal energy will be emitted to the surrounding. कारण पातेलं कसं आहे, पाणी कसं आहे, गरम. So they are going to radiate the thermal energy to the surrounding. पण ह्याचा अर्थ असा आहे का की ते गरम पाण्याचं पातेलं किंवा ते गरम पाणी हे बाहेरून रेडिएशन ॲब्झॉर्ब करणार नाही? तर नाही. इट इज गोइंग टू ॲब्झॉर्ब थर्मल रेडिएशन. जरी ते गरम असलं, त्याचं टेम्परेचर जास्त असलं तरी सराउंडिंगकडून सुद्धा ते थर्मल एनर्जी ॲब्झॉर्ब करणार आहे. पण किती ॲब्झॉर्ब करणार आहे दॅट इज गोइंग टू डिपेंड अपॉन द टेम्परेचर ऑफ द सराउंडिंग. आता सराउंडिंग टेम्परेचर कमी आहे, गरम हॉट वॉटरचं टेम्परेचर जास्त आहे, म्हणून हॉट वॉटर स्वतःमधून जास्त थर्मल एनर्जी रेडिएट करणार, बाहेर टाकणार आणि सराउंडिंगकडून कमी थर्मल एनर्जी ॲब्झॉर्ब करणार. त्याच्यामुळे काय होणार आहे तर त्याचं स्वतःचं त्या गरम पाणी जे आहे त्याचं टेम्परेचर काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. आता आपण दुसरं एक्झाम्पल घेतलं दॅट इज ऑफ आईस. बर्फ ठेवलेला आहे आणि हा जो बर्फ आहे हा थोड्या वेळाने काय होणार आहे तर तो वितळणार आहे, त्याचं पाणी होणार आहे, हे आपल्यालाही माहिती आहे. सो व्हॉट इज गोइंग टू हॅपन नाव, वी नो दॅट द ice is at 0 degrees Celsius. So according to the Prevost theory, there will be a heat exchange from the surrounding to the ice and from the ice to the surrounding. Now, the temperature of ice is very less. So, the heat energy radiated by the ice will be less in amount. And the temperature of the sun, बाहेरचं टेम्परेचर कसं आहे 0 degrees पेक्षा जास्त आहे, आईसच्या टेम्परेचरपेक्षा जास्त आहे. म्हणून बाहेरून बाहेरून जी हीट रेडिएशन्स आहेत ते हीट रेडिएशन्स जे आईस ॲब्झॉर्ब करणार आहे ते नॅचरली कसे असणार आहे, जास्त ॲब्झॉर्ब करणार आहे आणि कमी एमिट करणार आहे, कमी रेडिएट करणार आहे. मग हीट रेडिएशन त्यांनी जास्त ॲब्झॉर्ब केले आणि कमी रेडिएट केले म्हणून त्याचं स्वतःचं टेम्परेचर आता काय होणार आहे तर त्याचं इन्क्रीज होणार आहे टेम्परेचर त्या आईसचं, आणि इन्क्रीज होणार आहे म्हणून काय होणार आहे तर त्या बर्फाचं काय होणार आहे, पाणी होणार आहे. सपोजिंग आपण हा पेन आहे, नो धिस पेन, ह्याचं टेम्परेचर कसं राहणार आहे, अजून थोडा वेळ इथे ठेवला तरी याचं टेम्परेचर कसं राहणार आहे, इट इज गोइंग टू रिमेन द सेम. म्हणजे याचा अर्थ काय, मग आता हा पेन हीट ॲब्झॉर्ब किंवा हीट एमिट करत नाही आहे का टू द सराउंडिंग, तो सराउंडिंगमधून हीट रेडिएशन्स ॲब्झॉर्ब करतो आहे. प्रिव्होट्स थिअरी प्रमाणे हा पेन सुद्धा हीट रेडिएशन्स ॲब्झॉर्ब करतो आहे आणि हीट टू द सराउंडिंग ऑल्सो हीट रेडिएशन्स तो एमिट पण करतोय. म्हणजे तो जसं ॲब्झॉर्ब करतोय तसं तो एमिट पण करतोय. मग व्हॉट इज हॅपनिंग टू दिस पेन, त्याचं टेम्परेचर इन्क्रीज होत आहे का त्याचं टेम्परेचर डिक्रीज होत आहे, तर काहीच होत नाही आहे. बिकॉज तो जेवढे हीट रेडिएशन्स हीट एनर्जी ॲब्झॉर्ब करतोय आहे तेवढीच हीट एनर्जी तो परत सराउंडिंगला वापस करतोय, कारण द टेम्परेचर ऑफ द बॉडी अँड द सराउंडिंग इज द सेम. हेन्स सो दिस इज द प्रिव्होट्स थिअरी ऑफ हीट exchange. Thank you.